लाईफ पर्पज. पर्पज याचा अर्थ एखादी गोष्ट बनवण्याच्या मागे मॅन्युफॅक्चररचा असलेलं इंटेन्शन. या जगामध्ये कुठलीच गोष्ट विदाउट पर्पज बनवली गेली नाहीये. एखाद्या गोष्टीचा पर्पज आपल्याला माहीत नाहीये हे शक्य आहे. म्हणजे जगामध्ये काही असे किडे आहेत ज्या किड्यांना फक्त हिरवाच रंग दिसतो, बाकी सगळा अंधार आहे त्यांच्यासाठी. बाकी सगळा अंधार आहे आणि रंग फक्त हिरवाच दिसतो. मग आपल्याला कळतं की झाडांच्या पानांचा रंग हिरवा असण्याच्या मागचा पर्पज काय. काही असे डास आहेत जे डास एका स्पेसिफिक माणसाचं रक्त ते पितात आणि ते जे रक्त पितात त्याला माणसानुसार ते रक्त रोग्याचं रक्त असतं. त्या माणसाला तो रोग झाला की त्याच्यामध्ये ते रक्त येतं. असे काही डास आहेत जे फक्त ते रोग झालेल्या रक्त पिला तरच ते जिवंत राहतात. एक मावा नावाचा रोग आहे. मावा उसावर आहे. उसावरती मावा चढतो असं म्हणतो. शेतकरी कोण आहे इकडे? मी बरोबर बोलतोय ना, सांगा. मावा नावाचा रोग आहे. माझ्या समजा 50 एकर शेतीमध्ये, उसाच्या शेतीमध्ये उसाला जर मावा लागला ही साधारण 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. झालं होतं असं. आणि तो रोग लागल्यानंतर जे 1200-1300 टन ऊस तो एकदम 60-70 टनवर येतो. इतका ऊसाची शेतं मारायला लागतात. पण तो रोग खाण्यासाठी एक किड्यांची अशी झुंड आली होती आणि त्याने तो रोग खाल्ला आणि ऊसाची शेतं वाचली. मग शास्त्रज्ञांचा पहिला प्रयत्न काय, त्या किड्यांना पोसता येईल का. पण प्रॉब्लेम काय आहे ना, ते फक्त मावा खातात. त्यामुळे मावा म्हणजे रोग येतो. ते फक्त मावा खातात. त्यामुळे किड्यांना जिवंत ठेवायला मावा जिवंत ठेवायला लागेल. नाही करता येणार. त्यांचा पर्पज झाला, त्यांनी मावा खाल्ला. मावा खाऊन जेवढा त्या रिजनचा होता त्यांनी खाल्ला. जिथे मावा लागला तिथे ते गेले, तिथला खाल्ला. त्यामुळे तुम्हाला डरता नाही आला त्या किड्यांना याचं दुःख मानू नका. त्यांचा पर्पज लक्षात घ्या. मॅन्युअल. मॅन्युअल शब्दाचा पण शोध लावला. याचा अर्थ काय? मॅन्यू हा मॅन्युफॅक्चरर वरनं आलेला शब्द आहे. मॅन्यू हा मॅन्युफॅक्चरर वरनं आलेला शब्द आहे. आणि मॅन्युअल मधला मॅन्युअल हा जो आहे याचा अर्थ माइंड. मॅन्युफॅक्चरर्स माइंड. बऱ्याचदा असे वाद ऐकतो आपण की सध्या झाडं खूप कापली जात आहेत. झाडं, जंगलं कमी होत चालली आहेत. जंगलं कमी होणे हा आहे अब्यूज. का? कारण जर तुम्हाला कळलं की झाडांचा पर्पज हा आहे की माणसाला जिवंत ठेवणे, हा पर्पज लक्षात आला ना, तुम्हाला जर कळलं की तुम्ही श्वास घेऊ शकताय कारण झाड श्वास सोडतायत, आता तुम्हाला वेगळं सांगायला लागेल का त्यांना मारू नका. तुम्ही झाडांना मारणं म्हणजे आत्महत्या आहे असं जर सांगण्याच्या ऐवजी तुमच्या असण्याचं कारण झाडांचा उच्छवास आहे ते असले तर तुम्ही जगू शकता, हा जर झाडांचा पर्पज सांगितला तर झाडे तोडू नका हे सांगायला लागत नाही.
पण पर्पज माहीत नाहीये. पर्पज असं काय असतं हे माहीत नाहीये. लाईफ पर्पज याचा अर्थ एवढाच, what gives meaning to your life. If you want to make your life meaningful, what is that one gift that you are born with? If you know that gift, what that gift is, suddenly you realize you have became a favorite prior partner to the universe. Because once you realize what you are sent here for, suddenly universe starts sending every resource, every connect, everything that is required for you to perform over here, because now it's his brand. Now it's Tata. तुम्ही टाटा सफारी याच्यामध्ये जर चला, टाटा सफारीमध्ये एकदम ते रॅम्बो बनीन घालायचे आणि ट्रॅक पॅन्ट घालायचे आणि शूज बांधायचे आणि टाटा सफारी चढायला लागायचं ट्रेकिंग म्हणून, आणि तुम्ही टाटाच्या हेल्पलाईनला कॉल केलात, नाही तुमच्या गाडीवर ट्रेक नाही करता येत आहे, ते फोन ठेवून देतील. आमची गाडी ट्रेकिंगसाठी नाही, आमची गाडी घेऊन ट्रेकिंग करतात. गाडीवर नाही चढायचं, गाडी घेऊन डोंगर चढायचा आहे. तुमची गाडी स्टीप उताराला मागे येते, काय सांगताय, कुठे राहता, गाडी परत मागवतो का? कारण पर्पज समजून तो पर्पज नीट सर्व होत नाहीये हे त्यांना समजलं. टाटाचीच गाडी, पण तुम्ही म्हटलात की टाटाच्या गाडीवरती कपडे लवकर वाळले जात नाहीत, तर ते रिप्लेस नाही करणार. 3 दिवस झाले तुमची दारं गरम कशी होत नाहीत, माझा गंजी फ्रॉक ओला तो ओला, काही करणार नाही टाटा. टाटा हे नक्की करू शकतात किंवा करू शकतील की परत टाटाची गाडी तुमच्या घरी नाही मिळणार. ते तुम्हाला ब्लॉक करू शकतो की या कस्टमरला गाडी नाही विकायची. माणसाच्या डोक्याला जर हे कळतंय की माणसाने एखादी गोष्ट प्रोड्यूस केली तर त्याच्या मागे पर्पज हवा, तर माणसाला ज्यांनी प्रोड्यूस केलं त्याच्या डोक्याला हे नसेल का कळालं की पर्पज हवा? मला कधी कधी वाटतं या जगातली लोकसंख्या याच कारणाने वाढतीये की येणारा माणूस त्याचं काम काय विसरून चाललंय आणि त्याचं काहीतरी वेगळंच काम करत चाललंय. त्यामुळे ज्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला त्याला पाठवलंय त्याच्यावर तो काम नाही करत आहे, म्हणून नवीन पाठवलं. याला कळलं नाही, तुला तरी कळेल, जा तू. मेकिंग सेन्स?